बदल होतो आणि समाजात बदल झाल्याने देशाचा सुद्धा बदल होत असतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाची घटना लिहिली असताना बुद्धाचा धम्म त्याच्यामध्ये लिहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी न्याय निवाडा त्याच्यामध्ये लिहिला आणि ह्या देशाला एक सर्वात मोठी लोकशाही त्या जगामध्ये प्रस्थापित केली. आणि ही लोकशाही आज 70 वर्षामध्ये इथला मान असेल, महार असेल, अस्पृश्य असेल, आज मनुवाद्यांच्या बरोबरी नाही तर मनुवाद्यांच्या पुढे चाललेला आहे. आज मनुवादी जय भीमाच्या ताकदीला घाबरतात की नाही? घाबरतात की नाही? मग काय घाबरतात का? आणि आपण आज त्यावेळेस गुलाम होतो, पाया पडत होतो, आहे की नाही? आपल्याला कोणता अधिकार नव्हता, कुठले हक्क नव्हते. आज आम्हाला रोटीसाठी तर तुम्ही तरसवलं, पाण्याच्या घोटासाठी सुद्धा तरसवलं. पाण्याच्या घोटासाठी अरे फुकट पाणी पडतात बघा. आणि ते 14 तळ्यात बाबासाहेब आंबेडकर गेले, अरे तिथं पाणी पिऊ दे नाही. बाबासाहेब आंबेडकरांना सत्याग्रह करावा लागला आणि सत्याग्रहाला यश मिळवलं आणि ते 14 तळ्याचं पाणी आज तुमच्या आमच्या घरामध्ये फिल्टर होऊन पाणीमध्ये पिण्याची होत आपण. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत आणि हे उपकार फेडण्यासाठी प्रत्येकानं झटलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. जर आपण या विचाराकरता आपल्या आदर्शाकरता झटलो नाही तर जी आता ही लहान पिढी आहे त्यांना पुढचे भविष्य चांगलं नाही, त्यांना पुढचं भविष्य चांगलं नाही तर भविष्य चांगलं नसल्यामुळं आपला समाज मागे जाईल आणि समाज मागे गेला तर आपले आदर्श जे आहेत ते सुद्धा मागे पडतील आणि कालांतराने लोक टपलेले आहेत. संविधान कसं बदलत, आज बदलतील, उद्या बदलतील, पण अरे समुद्राचं पाणी मोजायला माप नाही, आहे का? आकाश किती आहे मोठं, मोजायला माप नाही, आहे का? मग अरे संविधान बदलायची तुम्ही भाषा करता, अरे संविधान बघायला तुमच्याकडे बाप आहे का मोठा, आहे का? आणि संविधान जर बदलायचं असं तुमच्या मायचा नवरा आधी बदला.